या विक्रमनगर टेंबलाईवाडी भागातील दुसरा कार्यकर्ता मोठा होईल हे त्यांना बघवतच नाही आणि म्हणून हे बंटी साहेबांना जाऊन ते भेटलीत आणि राजेंद्र पाटीलला कुठल्या गोष्टी अडवायला लागते म्हणून त्यांनी बंटी साहेबांनी मी कोणते निकष या उमेदवारी निवडताना काय वापरले मला सुद्धा समजून आले. मी माझ्या प्रचाराचा शुभारंभ केला, प्रचार फेऱ्या काढल्या, पॉम्पलेट्स वाटले, पण अचानक काय झालं महाविकास आघाडीमध्ये मला काय जाणवलं नाही. तर माशी शिकली समजलं नाही. अचानक माझ्या उमेदवारीला विरोध झाला गेलं मला आणि माझी उमेदवारी तुला लढता येणार नाही. बंटी साहेब जागाही सोडायला तयार नाहीत. आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांनी मला गोट्यात घेतलं आणि मला म्हणजे राजू तुझ्यासारखा कार्यकर्ता मला पाहिजे आणि तू ये आणि लढ. ही मी आणलेली नाही, ही महाविकास आघाडीचे नेत्याने आणली. नंतर आता जनताच म्हटली तुझी निष्ठा बाजूला ठेव, आम्ही सांगेल तेच करायचं. आपल्या शिवसेनेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अन्याय केला म्हणून त्या अन्यायाचा भडका म्हणून शिवसैनिकसुद्धा सर्व माझ्या पाठीशी आहे. शिवसैनिक हा शेवट मरोपर्यंत शिवसैनिकच राहतो. जिथं आक्रमक व्हायला पाहिजे तिथं आम्ही आक्रमक होतो. म्हणून तर आज जो अन्याय आमच्यावर झालेला आहे त्या अन्यायाला पिटून माझा सर्व शिवसैनिकांनी आम्ही पिटून उठलेला आहे आणि माझी शिवसेना या इथलं सपू पाहणाऱ्याला आम्ही सपूल्याशिवाय गप्प बसणार नाही. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण संवाद साधणार आहोत राजेंद्र रामचंद्र पाटील यांच्याशी, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख आहेत आणि सध्या ते प्रभाग क्रमांक 17D मधून महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या संवादातून आपण त्यांचा या निवडणुकीतला उतरण्याचा मुख्य उद्देश आणि त्यांचे अजेंडे काय आहेत आणि अनेक बऱ्याच गोष्टी या आपण संवादातून उलगडणार आहोत. साहेब नमस्कार. माझा सुरुवातीचा प्रश्न असेल, सध्या तुम्ही प्रभाग क्रमांक 17D मधून निवडणुकीच्या रिंगणात आहात. या निवडणुकीत उतरण्यामागचा तुमचा नेमका उद्देश काय आहे आणि काय अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाताय? आज ह्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरताना मी स्वतः उतरत नसून जनतेने ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. कारण या प्रभागामध्ये लढत असताना माझी उमेदवारी माझ्या पक्षाने जाहीर केली होती. मला तशी तयारी करायला सांगितली होती. मी माझ्या प्रचाराचा शुभारंभ केला, प्रचार फेऱ्या काढल्या, पॉम्पलेट्स वाटले, पण अचानक काय झालं महाविकास आघाडीमध्ये मला काय जाणवलं नाही. कुठं माशी शिकली समजलं नाही. अचानक माझ्या उमेदवारीला विरोध झाला, डावललं गेलं मला आणि माझी उमेदवारी तुला लढता येणार नाही. बंटी साहेब जागाही सोडायला तयार नाहीत असं मला सांगण्यात आलं. तरी सुद्धा मी 2-3 दिवस आमच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी प्रयत्न केले, पण बंटी साहेबांनी काही महाविकास आघाडीमध्ये जागा मला काय सोडली नाही. त्याच्यामुळं मी आल्यानंतर मी गेली 30 वर्ष काम करते शिवसेनेचे. समाजात तळागाळामध्ये मी काम केलेलं असल्याने जनतेला मी ज्यावेळेला मी हे प्रश्न मांडला की माझी उमेदवारी डावललेली आहे आणि सर्व जनता या माझ्या भागातील माझ्या प्रचार फेरीच्या सुरुवातीला सगळीच येऊन मला शुभेच्छा देऊन प्रचार फेरीमध्ये सामील झाली होती. पण ज्या वेळेला माझी उमेदवारी नाकारली तेव्हा सगळी जनता पिटून उठली आणि मला म्हणते नाही राजू तू लढायचं, आम्ही तुझ्याबरोबर आहे. त्यामुळं मी त्यांच्या सांगण्यावरून मी उभा आहे आणि त्यांनी मला ही उमेदवारी मिळवून दिलेली आहे म्हणून मी लढतोय. नक्कीच. आता तुम्ही या निवडणुकीमध्ये नगरसेवक झाल्यानंतर तुमच्या प्रभागातील कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहात, कोणती विकास कामे करणार आहात? सर्वप्रथम माझा हा प्रभागामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो प्रॉपर्टी कार्डाचा. आता या प्रचाराच्या मला जो न्याय दिला उमेदवारी, जे आमचे स्थानिक आमदार माननीय अमल माडिक साहेबांनी मला हे कार्यकर्ता म्हणून न्याय दिला. परत आमचे राष्ट्रवादीचे आमचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांनी मला गोट्यात घेतलं आणि मला म्हणजे राजू तुझ्यासारखा कार्यकर्ता मला पाहिजे आणि तू ये आणि लढ. म्हणून आता या प्रचारादरम्यान अमल माडिक साहेबांनी सुद्धा प्रॉपर्टी कार्डाविषयी आम्हाला जे काय सांगितलं त्यांनी सांगितलेलं आहे की ही दिवाळी मी साजरी करणार नाही तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड दिल्याशिवाय, आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि त्यांनी आम्हाला वर्क ऑर्डर सुद्धा दाखवलेलं आहे. त्यामुळं हा प्रश्न प्रॉपर्टी कार्डात दिवाळीपूर्वी सुटेल अशी माझी ठाम खात्री आहे. त्यानंतर प्रॉपर्टी कार्डाबरोबर ह्या ठिकाणी गेली 35 वर्ष आमची मागणी आहे, या भागाला क्रीडांगण नाही म्हणून आम्ही लोक चळवळीतून आम्ही क्रीडांगण उभा केलेलं आहे, टेंबलाई क्रीडांगण. ते मला पूर्णत्वास न्यायचं आहे आणि हे पूर्णत्वास नेण्यासाठी मला महायुतीच्या घटक पक्षाने उमेदवारी दिली. हे छान झालं कारण राज्यात आणि देशात आपली महायुतीची सरकार आहे
आणि हे काम तिथूनच होऊ शकतं आणि त्याला गती देण्याचं काम मी या माध्यमातून मी करणार आहे. आणि येत्या 1-1.5 वर्षातच माझे क्रीडांगणाचं स्वप्न पूर्ण होईल अशी माझी पूर्ण आशा आहे. साहेब, खरं तर आता एक महत्वाचा माझा प्रश्न असणार आहे. तुम्ही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख म्हणून तुम्ही गेल्या 30 वर्षाहून अधिक काम करताय. मात्र आज या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी अजित पवार गट जे आपल्या विरोधातील पक्ष होता महायुती आहे आणि त्या महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची वेळ तुमच्यावर का आली? ही मी आणलेली नाही, ही महाविकास आघाडीच्या नेत्याने आणली माझ्यावर. कारण आजपर्यंत तुम्ही बघत आलात उद्धव साहेबांना सोडून बरेच लोक गेले. आम्ही ठाम शिवसैनिक, रस्त्यावरचे शिवसैनिक आम्ही त्यांच्या पाठी ठाम राहिलो. पण उमेदवारी मी निवडून येण्याची पात्रता असून सुद्धा केवळ आणि केवळ बंटी साहेबांच्या हट्टापायी माझी उमेदवारी नाकारली. हे जनतेने ओळखून आता जनताच म्हटली तुझी निष्ठा बाजूला ठेव, आम्ही सांगेल तेच करायचं. म्हणून मी उभारलेलं नाही, माझ्या जनतेने मला उभा केले आणि जनतेने मला ही उमेदवारी मिळवून दिलेली आहे. आणि म्हणून ती वेळ आली मला. वेळ म्हणजे चांगली झाली. कारण मी विचार करत होतो आता मी महाविकास आघाडीमधून जर लढलो आणि निवडून आलो तर मला ही माझे मोठे मोठे प्रश्न जे आहेत क्रीडांगणाचे असतील, प्रॉपर्टी कार्डचे असतील, परत तुम्हाला सांगतो माझे एक स्वप्न आहे या भागात जे असुशिक्षित लोक आहेत त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मला एक तर मोठी लायब्ररी बांधायची आहे. हे जर पाहिजे असेल तर मला सत्तेशिवाय पर्याय नव्हता. मी विचार करत होतो आता हे पैसे आम्हाला फंड कोण देणार. मग देवाची करणीच म्हणायची मला इकडं उमेदवारी नाकारल्याने मला या राष्ट्रवादीने मला उमेदवारी दिली. आता या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कोणत्या मार्गावर ही निवडणूक चालली असं वाटतंय? अतिशय खडखड आहे ही. म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्याला हे शक्यच नव्हतं. पण तरी सुद्धा मला या महायुतीच्या नेत्यांनी बळ दिलेलं आहे. आणि राजू तू फक्त लढ, आम्ही सगळे बघतो. म्हणजे जे काय करायला लागेल तुझ्यासाठी, म्हणजे तू सर्वसामान्य कार्यकर्ता आहेस आणि या भागाचा 15 वर्ष विकासच झालेला नाही, तो आपण करून टाकू. आणि मुश्रीफ साहेबांनी मला सांगितले की राजू जसं मी कागल केले तसं विक्रमनगर टेबलावरचा भाग मी करणार. भाजपला जागा मिळाली नाही म्हणून राष्ट्रवादीला इथं जागा देण्यात आलेली आहे आणि काँग्रेसला बाय दिला गेलाय अशी चर्चा सध्या भागात सुरू आहे. काय सांगाल? मुळीच नाही. हा चुकीचा गैरसमज आहे. कारण आता माझ्या गेली 8-10 दिवस मुश्रीफ साहेब आहेत, मुश्रीफ साहेबांची टीम आहे. या असं काय बाय वगैरे काय नाही. त्यांनी ही भाग त्यांचे दत्तक घेतलेला आहे. त्यांना ह्या भागात, या दक्षिण भागामध्ये काय ते करून दाखवायचं राष्ट्रवादीला असं मुश्रीफ साहेब आम्हाला नेहमी म्हणतात. आता हे उमेदवार तुमचे नसून हे माझे आहेत आणि त्यांच्या हाताला धरून मी काम करून घेणार. आणि कागल जसं मी केलेलं आहे तसं हे कोल्हापूर करण्याची माझी इच्छा आहे. साहेब, खरं तर गेले अनेक वर्ष तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलनं केली, रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत. अनेक गुन्हे देखील तुमच्यावर दाखल झाले होते त्या आंदोलनादरम्यान. मात्र आणि त्यावेळेला तुमच्यासोबत तुमचे अनेक कार्यकर्ते नेहमीच एक तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्यासोबत होते. आता या तुमच्या निर्णयानंतर तुमचे जे विश्वासू कार्यकर्ते होते त्यांची भूमिका नेमकी कशी आहे? हा माझ्यावर अन्याय झालेला नाही. माझ्या सर्वच दक्षिणमधल्या माझे ज्या आम्ही शाखा स्थापन केल्या त्या सर्वच शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे. आणि विशेषतः आम्ही मानतो की हा माझ्यावर नसून आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सुद्धा अन्याय झाला आहे. कारण या महाविकास आघाडी स्थापन करताना किंवा महाविकास आघाडीला काँग्रेसला ज्या सीटा मी कोल्हापूर शहरातल्या दिल्या, कोल्हापूर उत्तरची जागा दिली उद्धव साहेबांनी व खासदारकीची जागा दिली उद्धव साहेबांनी, पण तरीसुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कॉर्पोरेशनची एक सीट देऊन त्यांनी मोठं मन दाखवलेलं नाही. आणि म्हणून आमच्या सर्व शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की आपल्या शिवसेनेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अन्याय केला आहे. म्हणून त्या अन्यायाचा भडका म्हणून शिवसैनिक सुद्धा सर्व माझ्या पाठीशी आहे. तुम्ही म्हणालात की शिवसेनेवर हा अन्याय, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे आणि अप्रत्यक्षरित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील हा अन्याय असल्याचं तुम्ही सांगितलं. मात्र तरी देखील तुम्हाला दुसऱ्या पक्षात जावं असं का वाटलं? मी गेलेलोच नाही. मला जनतेने ही उमेदवारी दिलेली आहे. मी अजून कुठल्याही प्रकाश पक्षात प्रवेश केलेला नाही. मला ज्या वेळेला मुलाखतीला बोलवलं, इंटरव्ह्यूला बोलवलं, मग त्यांनी मला सांगितलं की तुझ्यासारखा कार्यकर्ता ह्या कोल्हापूरला गरज आहे आणि तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. म्हणून त्यांनी मला महायुतीची ही उमेदवारी दिली आणि त्यांनी मला
आदरणीय मुन्नासाहेब असतील, आदरणीय आमचे लाडके आमदार दक्षिणचे अमल महाडिक साहेब असतील, परत आमचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब असतील, यांनी मला पदरात घेतलं. त्याचबरोबर माझ्या या उमेदवारीला प्राध्यापक जयंत पाटील सरांनी सुद्धा आग्रह धरला, राजू तू लढ, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं मला बळ आलं तरी सुद्धा मी म्हटलं सर, मी माझे बाहेर कार्यकर्ते थांबल्यात त्यांना मी विचारतो आणि तुमच्यापर्यंत येतो. मग परत मी गेलो बाहेर. माझ्या सर्वच कार्यकर्ते शिवसैनिकांना, आमच्या हितचिंतकांना मी विचारलं, साहेब असं असं आहे, सर्वांनी विचार करा आणि मला सांगा. साहेब म्हणजे असं असं लढ, काय विचार करू नको म्हणले, तू जा आणि तयार येऊन सांग, ही आम्ही तुला सांगतोय, तू जाय, आम्ही सांगतोय, आमची उमेदवार आहे, तू लढायचं, बाकी काय सांगायला नाही. म्हणून मी त्या पद्धतीने तयार झालो आणि मी होकार दिला. आणि त्या पद्धतीने मला ह्या सर्वच महायुती नेते मंडळांनी मला पदरात घेतलं आणि ह्या ठिकाणी मला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. एकीकडे महायुतीच्या नेत्यांनी तुम्हाला पदरात घेतलं असं तुम्ही म्हणताय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तुम्हाला या निवडणुकीत डावललं असं देखील तुम्ही सांगताय. हे डावलण्यामागचं नेमकं कारण काय असेल? मला ऐकण्यात आलं की स्थानिक जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत इथे, जे माझ्या आता विरोधात आहेत, त्यांना या विक्रमनगर टेंबलाईवाडी भागातील दुसरा कार्यकर्ता मोठा होईल हे त्यांना बघवतच नाही. आणि त्यांच्या आजूबाजूला जे चांडा चौकडे आहे त्यांनी असं मला ऐकण्यात आलं, माझी सुद्धा लोक तिथे होती, त्यांची ज्यावेळेला मिटिंग चालू होती, त्यांनी मला सांगितलं की यांची चर्चा अशी झाली की राजेंद्र पाटील आता शहर प्रमुख आहे आणि आत्ता जर ह्या निवडणुकीमध्ये उभा त्यांचे वातावरण चांगलं आहे आणि राजेंद्र पाटील ह्या भागामध्ये निवडून येणार. आणि तो कुणावर निवडून येणार? आपल्यामुळे, मग काँग्रेसमध्ये निवडणार. ठीक आहे, मान्य आहे मला. शिवसेनेला काँग्रेसची साथ हवी आहे आणि काँग्रेसला शिवसेनेची साथ हवी आहे, म्हणून तर महाविकास आघाडी झाली. मग ह्या निवडून जर आला तर इथं शिवसेना वाढवणार हे काम, हो ठीक आहे, मी आजपर्यंत शिवसेना वाढीचंच काम करत आलेलं आहे. मग शिवसेना वाढली तर आपल्याला पुढं साथ देईल नाही देईल अशी यांची भीती, पण त्या भीतीमागचं कारण वेगळं होतं ना. म्हणजे राजेंद्र पाटलाला यातनं उमेदवारी आपण कशी द्यायची नाही ह्याच त्यांचा अजेंडा होता. आणि म्हणून हे बंटी साहेबांना जाऊन ते भेटलीत आणि राजेंद्र पाटीलला कुठल्याही गोष्टी अडवायला लागते. म्हणून त्यांनी बंटी साहेबांनी मी कोणते निकष या उमेदवारी निवडताना काय वापरले मला सुद्धा समजून आले. कारण मी ज्या वेळेला आरक्षण जाहीर झालं त्यावेळेला मी स्वतः शहर प्रमुखपदी निवड झाल्यानंतर मी बंटी साहेबांना भेटायला गेलो होतो. साहेबांनी माझं स्वागत केलं, बरं झालं राजू म्हणले. आणि आम्ही त्यावेळेस सांगितलं, साहेब महाविकास आघाडी आहे आपल्या, आणि जसे मला वातावरण आहे त्या पद्धतीनं आरक्षण पडलेलं आहे. आणि त्या अशा पद्धतीने जर आपण महाविकास आघाडीचे 4 उमेदवार जर दिले तर चारी महाविकास आघाडीचे मी नगरसेवक निवडून आणण्याच्या तयारीत आहे. हे बट्टी साहेबांनी मी पटवून सुद्धा सांगितलं होतं. मग त्यानंतर हे काय घोटाळा झाला मला समजत नाही, कुठं माशी शिकली मला माहित नाही. आता सध्या तुम्ही प्रचार यंत्रणा तुमची गती घेतलेली आहे, आपण बघतोय की मोठा प्रतिसाद तुम्हाला या प्रचारातून मिळतो असतोय. मात्र मतदार जे आहेत ते कितपत तुम्हाला साथ देतील असं वाटतंय? आज या प्रभागामध्ये जी लढत चाललेली आहे ती माझी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. आणि मला माझ्या स्वाभिमानी जनतेवर विश्वास आहे की ते शेवटपर्यंत कितीही पैशाचा खेळ ह्या कोल्हापूर आपल्या या 17D मध्ये 17 प्रभागामध्ये चालला तरी धुडकून टाकून माझी स्वाभिमानी जनता माझी ठामपणे पाठीशी राहणार आणि मला प्रचंड मताने निवडणं असा माझा खात्री आहे. सध्या तुम्ही ज्या पक्षामध्ये होता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आणि आत्ता तुम्ही या निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहात. काय वाटतंय, जुन्या नव्या ह्या दोघांचे जे पक्ष जे आहेत, या दोघांची विचारधारा जी आहे ती भिन्न आहे. आणि आत्ता जर बघायला गेलं तर चित्रा नव्या जुन्यांची जी काही लोक आहेत त्यांची सांगड कशी घालणार आहात? या ठिकाणी काम करत असताना मी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर माझा चांगला सलोखा होता. भाजपा असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, कारण ह्याच्यापूर्वी शिवसैनिक म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्य करत असताना प्रत्येक वेळेला आम्हाला या दक्षिणमध्ये भाजपचाच उमेदवार असायचा. विधानसभेला बाबा देसाई त्यांचे काम मीच करायचो या प्रभागातून. त्यामुळं आम्हाला भाजप हा पक्ष नौका नाही आहे. राष्ट्रवादी जरी नौका असला तर त्यांचे कार्यकर्ते संबंध माझे चांगले आहेत. आणि त्यामुळं राजेंद्र पाटलाला जर उमेदवारी मिळत असेल तर आम्ही 100 पावलांना मागं जायला तयार आहे, अशी त्यांच्या कार्यकर्ते भावना असल्यामुळे ते मला हा उमेदवारी देण्यात त्यांना कोणतीही अडचण आलेली नाही. साहेब, निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. तुम्ही आता जरी राष्ट्रवादी
काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत असाल, महायुतीकडून निवडणूक लढवत असला तरी तुमच्यातील शिवसैनिक जिवंत आहे असं वाटतंय का? 100% शिवसैनिक हा शेवट मरोपर्यंत शिवसैनिकच राहतो. जिथं आक्रमक व्हायला पाहिजे तिथं आम्ही आक्रमक होतो. म्हणून तर आज जो अन्याय आमच्यावर झालेला आहे त्या अन्यायाला पिटून माझा सर्व शिवसैनिक आणि आम्ही पिटून उठलेला आहे. आणि माझी शिवसेना ह्या इथलं सपू पाहणाऱ्याला आम्ही सपवल्याशिवाय गप्प बसणार नाही. नक्कीच. या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या प्रभागातील सर्व मतदारांना, नागरिकांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 17 मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विक्रमनगर टेबलावाडी भागामध्ये 15,000ची लोकसंख्या आहे, 15,000 मतदार आहे आणि राजेंद्र नगरमध्ये साधारण 5,500 मतदार आहे. तरी सुद्धा यांचा निकष मला समजलेला नाही. 5,000 मतदार असणाऱ्या राजेंद्र नगरमध्ये 2 उमेदवार दिलेले आहेत आणि 15,000 लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंख्या असणाऱ्या विक्रमनगर टेबलावाडी भागामध्ये 2 उमेदवार दिलेले आहेत. म्हणून ही मला अशी शंका आहे की ही 2 उमेदवार ह्या 15,000 लोकसंख्येला पुरतील का, ते काम करतील का? कारण दोन्ही उमेदवार हे एकाची व्याप्ती मोठी आहे. त्याला काम आत्ताच ज्या प्रभागातून तो निवडून आलेला आहे त्याचा मतदारसंख्या 2300 मतदारसंख्यामध्ये आहे. त्या 2300 मतदारसंख्यामध्ये 5च गल्ल्या आहेत. त्या 5 गल्ल्यामध्ये 5 वर्षात 5 वेळा तो गेलेला नाही. तिथल्या नागरिकांचा रोष आहे की आम्हाला नगरसेवक हा आमच्या दारात येऊन काम करणारा पाहिजे, कामगार ठेवणारा नको. आज जर तुम्ही बघितला, आता आम्ही प्रचार करताना बघतोय तिथल्या लोकांची अवस्था किंवा लोकांचे प्रश्न आम्ही बघतोय की आता आम्ही जे अनुभवलेलं आहे, आम्ही कुठल्याच्या नगरसेवकच्या गेटवर जाऊन उभारणार नाही. तासभर जाऊन लोक गेटवर जाऊन उभारते, पण तासभर सुद्धा थांबून सुद्धा लोकांना त्यांची भेट व्हायची नाही. म्हणून लोकांची अशी धारणा आहे की नगरसेवक आमच्या दारी आला पाहिजे, दारात येऊन काम केला पाहिजे. म्हणून मी जनतेला आमच्या ह्या मतदारांना मी अभिवचन देतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली तर मी तुमच्या दारात येऊन काम करणार, मी कामगार ठेवणार नाही. त्याच्यामुळं विश्वास ठेवा, मी 5 वर्षे सतत तुमच्या संपर्कात असेल, अशी मी आव्हान जनतेला करून मी त्यांची मतं मागत आहे. आता तर नक्कीच आपण पाहिलं की आपण राजेंद्र रामचंद्र पाटील जे प्रभाग क्रमांक 17 ड मधून महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधला. या संवादातून आपल्याला जाणवलं गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत आणि या एकनिष्ठतेचं फळ मला मिळालेलं नाही आहे. जनतेनं जो काही उठाव केलेला आहे, जनतेचा उठाव होता की मी निवडणूक लढवावं, कारण गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ अनेक कोल्हापूरच्या सामाजिक प्रश्न असतील, अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला. वेळ पडली त्यावेळेला गुन्हे देखील आपल्या अंगावर घेतलेले आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवून समाजाची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी डावलले गेल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं. दुसरीकडे भाजप महायुती असेल, महायुतीच्या सर्व नेत्यांनी त्यांना त्यांच्या पदरात पडून घेतलं आणि लढणाऱ्या कार्यकर्त्याला या निवडणूक लढवण्याची गरज आहे अशी त्यांची भावना घेऊन त्यांना उमेदवारी देखील दिलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षात 24 तास एका सर्वसामान्य कुटुंबातील मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मला पदाची हाव नाही आहे, मात्र जनतेतून जो उठाव झाला, जनतेची सेवा करण्याची संधी मला जनताच देते आहे आणि ती जनताच मला या निवडणुकीत चांगल्या मताने विजयी करेल असा आशावाद राजेंद्र पाटील यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे. एकूणच बघायला गेलं तर 15 जानेवारी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि यानंतर त्या 16 तारखेला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल आहे. त्यावेळेला प्रभाग क्रमांक 17 ड या परिसरातील प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांचा, जनतेचा कौल नेमका कोणाला जातोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, कोल्हापूर.